बघा त्याच्यावरती आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन करेन, शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परिणय फुके यांनीच केलेले आहे, भाजपचे मंत्री भाजपचे नेते, त्यानंतर संदीपान भुमरे 150 कोटी काय 150 एकर जमीन 150 कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नाव, मला पण त्याच्या ड्रायव्हर व्हायला अशा अनेक लोक मला सांगतात आम्हाला त्यांचा ड्रायव्हर करा गरिबी हटवण्यासाठी. त्यानंतर कालचे महाशय अशा अनेक जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित SIT नेमली पाहिजे, एकत्रित क्लस्टर पद्धतीने, जसे एकत्र डेव्हलपमेंट करतात ना, हां तसं क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे. एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची, फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांची. सध्या मी नावं दिली आहेत, 5 मंत्री आहेत इन्क्लुडिंग उदय सामंत. सर काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी देखील पुढे नीती पाणी घेतली, त्यावेळी त्यांनी एका वृत्तात पुरस्कार केला की 2.5 वर्षांचा काळ ज्यावेळी सरकार त्यावेळी प्रत्येक प्रकल्पाला स्थगिती दिलेली, प्रत्येक प्रकल्प मोठा झाला. आता मात्र आम्ही पुन्हा या प्रकल्पाला स्थगिती हटवली आहे आणि तुरंत असं कोण म्हणतंय? देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यांनी सांगावं कोणत्या प्रकल्पांना स्थगिती का दिली. पण आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर त्याने धारावीतल्या भ्रष्ट प्रकल्पाला अडाणीच्या नक्कीच स्थगिती दिली असते. जिथे भ्रष्टाचार आहे, जिथे अनागोंदी आहे तिथे स्थगिती द्यावीच लागते, का देऊ नये. म्हणून आज जर उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असते तर धारावीच्या निमित्तानं मुंबईमध्ये जो भूखंडाचा घोटाळा सुरू आहे बरं का, त्या प्रकल्पाला नक्कीच आम्ही त्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी केली असते आणि त्याने ती दिली असते. देवेंद्र फडणवीस बरोबर बोलत आहेत. भ्रष्टाचाराला मुक्त रान देणारे जे प्रकल्प होते त्याला आम्ही नक्कीच स्थगिती दिली असते. आता काय शक्तीपीठ रस्ता आहे त्यालाही स्थगिती दिली असते. हा रस्ता कशा करताय? हा रस्ता महाराष्ट्राच्या हितासाठी नाही आहे, हे लक्षात घ्या. हा रस्ता सुद्धा अडाणीसाठीच आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा अडाणीसाठीच बनतोय, पण तुम्हाला लक्षात घ्या हा सुद्धा अडाणीसाठीच बनतोय. प्रत्येक प्रकल्प या महाराष्ट्रातला देशातला जर अडाणीसाठी बनत असेल तर मला असं वाटतं अशा प्रकल्पांना स्थगिती देणं गरजेचं आहे. तर मराठीचा मुद्दा आहे. ऍक्टर भोजपुरी ऍक्टर पवन कल्याण तो म्हणतोय की मुंबईमध्ये आलो तरी मी मराठी बोलणारच नाही, बोलणार मला काय करायचं. येऊ द्या, किंमत कशामुळे वाढते? येऊ द्या ना, आल्यावर बघू. आता बोलून कसं काय तुम्ही बोलतो? येऊ द्या. मुंबई आहे, महाराष्ट्र आहे, आम्ही कुठे जबरदस्ती करतो त्यांच्यावरती. आमची लढाई शालेय शिक्षणात, प्राथमिक शिक्षणातला जो हिंदीचा फोर्स केला जातो, दबाव टाकला जातो त्याविरुद्ध आहे. ते भोजपुरीच्या डोक्यात काय आमच्या मित्रांच्या गेलंय माहीत नाही, तर त्यांनी नीट अभ्यास केला पाहिजे. आंदोलन महाराष्ट्रात का चाललेलं आहे? तुमच्या भोजपुरी लोकांवरती तिकडे येऊन शाळेमध्ये मराठी लादली तर तुम्ही स्वीकारणार आहात का? गुजराती लादली तर स्वीकारणार आहात का? पंजाबी लादली तर स्वीकारणार आहात का? नाही ना. तसाचा महाराष्ट्रातला लढाई, जरा समजून घ्या. चला तर मध्यपर्वाने जे वाटण्यात वितरित करण्यात येत आहेत भरमसाठ त्याच्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. काही ठिकाणी तर एका दिवसात देखील मध्यपर्वाने असं देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रभरात सुंदर देशा, काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना, ते आता बेवड्यांच्या देशा करायचं चाललंय त्यांचं. बेवड्यांच्या देशा, ज्या पद्धतीनं मद्य परवान्यांचं वाटप झालेलं आहे, त्या भुमरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणावं, चौकशी करा. फडणवीसांना म्हणा चौकशी करा. एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले ती यादी येईल आता, आणि कशा पद्धतीने गेले. 24 तासामध्ये ग्रामीण भागात, जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने गेलेले 24 तासात मुंबईत.